नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचे त्यांच्या एका भक्ताला लिहिलेले पत्र आपण ऐकणार आहोत। स्वामींचे पत्र। माझा प्रिय भक्त, सकाळी जेव्हा तू उठलास तेव्हा मी तुझ्या अंथरुणापाशी उभा होतो। वाटले होते की तू माझ्याशी काहीतरी बोलशील, काल झालेल्या घटनांविषयी ज्या तुझ्या जीवनात चांगल्या झाल्या होत्या। पण तू उठलास, तुझे सर्व आवरलेस, कसा तरी चहा पिलास, पेपर वाचलास, कशी तरी आंघोळ केलीस, कपडे घालून डबा घेऊन ऑफिसला निघालास। माझ्याकडे नुसते पाहिलेसुद्धा नाहीस। मला वाटले होते की आंघोळ केल्यावर तरी पाहशील माझ्याकडे, पण असे नाही झाले। ऑफिसला जाताना ट्रेन पकडलीस, वाटले आता तरी बोलशील, पण पेपर वाचून मोबाईलवर गेम खेळत बसलास। मी मात्र उभा होतो तुझ्याजवळ। मी तुला सांगणार होतो की दिवसभरामध्ये काही वेळ तरी माझ्यासोबत घालवून बघ, तुझी कामे अजून चांगली कशी होतील याची मी काळजी घेईन, पण तू माझ्याशी बोलला नाहीस। ऑफिसमध्ये एक क्षण असा आला होता की तू खुर्चीवर एकटा बसला होतास। पूर्ण 15 मिनिटे गेली, पण त्यावेळीसुद्धा माझी आठवण नाही आली तुला। दुपारी जेवणाच्या वेळेला तू इकडे तिकडे पाहत होतास। वाटले होते एक क्षणभर माझ्याबद्दल विचार करशील, पण तेव्हाही असे नाही झाले। दिवसामध्ये खूप वेळ वाचला होता, या वेळेतही आपले बोलणे होईल असे वाटले होते। तू घरी आलास, जेवण झाले, म्हटले आता मोकळा झालास, पण नाही, तू TV लावून बसलास। मग तू आपल्या बायको मुलांना शुभरात्री म्हणालास। मी उभाच होतो तुझ्याजवळ। तू दमलास आणि झोपी गेलास। मला वाटले होते तुझ्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडं बोलावं तुझ्याशी, काही तुझे ऐकावे, काही माझ्याकडून सांगावे, काही मार्गदर्शन करावे तुला की या भूमीवर तू कशासाठी आला आहेस आणि आता कोणत्या कामात व्यस्त झाला आहेस। पण तुला वेळच नाही मिळाला। मी मात्र मनातल्या मनात विचार करत होतो की कधी वेळ होईल तुला। मी खूप प्रेम करतो तुझ्यावर। रोज वाटते मला की कधीतरी तू माझ्याशी बोलशील, तुझ्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या घटना घडल्या आहेत त्याबद्दल धन्यवाद म्हणशील। पण तू तेव्हाच येतोस माझ्याकडे जेव्हा तुला काही हवे असते। ते तुला मिळाले की रितसर नेहमीप्रमाणे सर्व विसरून जातोस। तुझे लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे असते आणि मला विसरतोस। ठीक आहे, काही हरकत नाही, उद्या बोलशील तू माझ्याशी, मला विश्वास आहे। आज नाही तर उद्या तरी नक्कीच आठवण काढशील माझी। तुझे स्वामी। स्वामींच्या या पत्रामधून हाच बोध मिळतो की आपले स्वामी हे भक्तीचे भुकेले आहेत। कधीतरी आपणही स्वामींजवळ नुसते बसून राहावे, त्यांच्याशी बोलावे, त्यांच्या प्रतिमेला, मूर्तीला नुसते निहाळत राहावे। आपल्याकडे आज जे काही आहे त्याबद्दल स्वामींचे नेहमी आभार मानत राहावे। आपल्या दुःखातच नाही तर सुखातही स्वामींची आठवण ठेवावी। स्वामींनी भक्तांना सांगितलेलेच आहे की जो माझी अनन्य भावाने सेवा करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो। त्यामुळे नित्यनेमाने स्वामींचे स्मरण करावे। हम गया नहीं, जिंदा है या वचनाप्रमाणे स्वामी आजही आपल्यासोबतच आहेत याची प्रचिती नक्कीच येते। तर कसे वाटले स्वामींचे हे पत्र मला कमेंट करून नक्की सांगा। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।